देशभरात साखरेच्या भावात मोठी वाढ होतीये, त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण पडतोय. शिवाय आगामी सणासुदीचे दिवस असल्याने सरकारने महसूल वाढवण्यासाठी दारूच्या किमतीत 10 पटीने वाढ करावी आणि साखरेचे भाव निम्म्यावर आणावे, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. शिवाय सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी सामान्य नागरिक त्या विरुद्ध आंदोलन करत नाहीत, कारण त्यावर पोलीस केसेस होतात. त्यामुळे आपण जे करत आहात ते सर्वच बरोबर आहे असं नाही, असा टोमणाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलं. या पत्राचा विषय असा आहे, साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव 10 पटीने वाढवावे. राज्यामध्ये 3 दिवसात साखरेच्या भाव न परवडणारे न परवडणारे झाले आहे. हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व याकरता प्रामुख्याने साखर लागते. राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही. राज्यामध्ये सणावाराला घरगुती पदार्थ करण्यास लाडकी बहीणच अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडणार नसेल तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात. साखर, खाद्य, तेल, कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापराकरता अर्ध्यावर आणावे. ज्या दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, तरुण पिढी बरबादीकडे जात आहे. अशा दारूचे भाव आपण 10 पटीने वाढवल्यास राज्यामध्ये आपणास महसूल मिळेल, आपला घाटा भरून निघेल